खाली ठेवा, वाऱ्यानं उडणार नाही खाली. बोला पुंडलिका विठ्ठल श्री ज्ञानदेव. पहा, आपण त्या कुंडलीचं वर्णन करत करत ते कुंडलिनी जगदंबा, जे चैतन्य चक्रवर्तीची शोभा, जया विश्वबीजाची या कोंभा सावली केली, इथंपर्यंत आलो. पुन्हा इथून पुढचा जो प्रांत आहे तो आणखी अवघड आहे थोडा. आता हे समजून घेणं फारच कठीण आहे, अवघड आहे. पण मी असं म्हणेन की न समजण्यात आनंद आहे, न समजण्यात आनंद आहे. हे समजा असं म्हटलं मी की समजलं, संपलं आता बस, म्हणजे विषय संपला नाही का? नाही. पण न समजण्यात आनंद. परवा माझ्याकडे एक महिला आल्या. त्या म्हटल्या, सर मी अनेक ग्रंथ वाचले, अनेक वेळा ज्ञानेश्वरी वाचली, ज्ञानेश्वरीवर अनेक ग्रंथ वाचले, सार्थ ज्ञानेश्वरी वाचली, अनेक पारायण केली, पण मला अजून काही ज्ञानेश्वरी फारशी समजली नाही. तेव्हा मी त्यांना म्हटलं, ताई तुम्हाला ज्ञानेश्वरी समजली? म्हणजे मला फारशी ज्ञानेश्वरी समजली नाही, हे समजणं यातच काय आहे ते समजणं आहे. तसा हा इथून पुढचा सगळा प्रांत आहे. तो समजेलच असं नाही आणि पूर्ण समजावा असंही नाही. पहा, मागे जे मी सांगितलं की ही जी कुंडलिनी शक्ती आहे, ती कुंडलिनी शक्ती त्या मूलाधार चक्राच्या ठिकाणी, काहींच्या मते त्या मणिपूर नाभिस्थाना चक्राच्या ठिकाणी ही 3.5 वेटोळे घालून बसलेली आहे. किती वेटोळे? 3.5 वेटोळे, असं मी सांगितलं. यास आता मी काही गोष्टी अशा सांगतो आहे अगोदर की ज्या इथून पुढच्या ओव्या समजून घ्यायला उपयोगी पडतील. कदाचित त्यात आजचा तास त्यातही जाईल, काही सांगता येईल. आता ही 3.5 वेटोळी, 3.5च का? हा शब्दप्रयोग का आला? याचा संबंध या ओंकाराच्या 3.5 मात्रा आहेत ना त्याच्याशी आहे. लक्षात येतंय? ओंकाराच्या मात्रा किती? 3.5. आणि इथं ती वेटोळी किती घालून बसलेली आहे? 3.5. म्हणजे या 3.5चा संबंध कुठं आहे? ओंकाराशी, असं आपल्या लक्षात येतं. पहा, ओंकार म्हणजे काहीतरी भयंकर आहे, त्याच्यावर बोलावं तेवढं थोडंच. ते काही सहजासहजी समजून घेण्यासारखा काय तो विषय नाही. ह्या ओंकाराचा ह्या 3.5 मात्राचा आणखी कुठं संबंध आहे? या 3.5 मात्राचा आणखी संबंध हे मूलाधार आज्ञाचक्र, आज्ञाचक्राच्या वरती असणारं सहस्रदल कमल, हे सहस्रार किंवा सहस्र कमल जे आहे ते, आणि त्याच्यामध्ये असणारा दोन्हीच्या मध्ये रेषा, म्हणजे मधली रेषा म्हणजे दोन्हीची सीमा,
आज्ञाचक्र आणि वरती असणारे सहस्र याच्यामधीची सीमा आणि त्याच्यावरती असणारं आकाश आणि त्याच्यावरती असणारं महद आकाश यांच्याशी आहे. या 3.5 मात्रांचा संबंध कोणाशी आहे? यांच्याशी. पण या 3.5 मात्रा ज्या आहेत ना त्या काहीतरी फार भयंकरच आहे. त्या समजायला तसं फार. आता पहा, त्या 3.5 मात्रा दाखवताना म्हणजे चिन्ह त्याचं जे केलं ओम असं वरती असं जे केलं ते जर 3.5 मात्रा आहे त्या ओम आपण काही वेळा असं लिहितो, अ ला एक काना एक मात्रा काढून पुढं काय करतो आपण म लिहितो, असं ओम लिहितो. पण नाही, ते चुकीचं आहे. समजा तसं ओम जर लिहिता येत असतं तर असं ओम चिन्ह काढायची काही शोधून काही गरज नव्हती. कारण तसं जर ओम लिहिलं, ओमला एक अ ला एक काना एक मात्रा आणि पुढं म, तर काय होईल? ओच्या मात्रा 2 होतील आणि म ची अर्धी मात्रा होईल, म्हणजे 2.5 मात्राच होतील. मात्रा किती होतील? 2.5 होतील. इथं 3.5 मात्रा दाखवायच्या आहेत म्हणून चिन्ह काय केलं? वेगळं केलं. शब्दाला चिन्ह देताना म्हणजे भाषा निर्माण अगोदर झाली. लिपी ज्याला आपण म्हणतो ती नंतर निर्माण झाली. लिपी म्हणजे त्या शब्दाला, प्रत्येक शब्दाला काय चिन्ह दिलं, त्या आवाजाला काय दिलं? चिन्ह दिलं. भाषा कशाची जन्माला येते? भाषा ही ध्वनींची असते. भाषा कशाची असते? ध्वनींची असते. मला पाणी द्या असं मी म्हटलं म्हणजे मी 3 ध्वनी काढली, मला, पाणी आणि द्या. ह्या 3 ध्वनींचा काय अर्थ घ्यायचा हा संकेत तुम्हाला माहिती असल्यामुळं तुम्ही काय कराल? मला पाणी आणून द्या. हेच जर मी कानडी माणसासमोर बोललो तर तो काही करणार नाही, कारण हे आवाज काढल्यानंतर त्याचा अर्थ काय घ्यायचा हे त्याला माहिती नाही. त्याला जर असं म्हटलं नीर असं म्हटलं तर त्याला समजेल, म्हणजे नीर म्हणजे पाणी, इकडे नीर म्हणजे पाणी, म्हणजे नीर असा आवाज जर मी केला तर त्याचा काय अर्थ घ्यायचा, संकेत काय ते त्याला माहिती. बरोबर आहे? म्हणजे इथं आपल्या असं लक्षात येतं ओम हे अशाच पद्धतीनं का लिहिलं? त्याचं कारण असं आहे की त्याच्या मात्रा ज्या 3.5 आहेत त्या दाखवायच्या आहेत आणि त्याच्यामध्ये वरती परत अर्धबिंदू दाखवायचे. आणि मागं मी सांगितलं होतं आपल्याला ही जी अर्धमात्रा आहे ना ती फार भयंकर आहे. अर्धमात्रा जी आहे ती फार भयंकर आहे. आणि मग त्याच्या पलीकडला तो बिंदू, त्याच्या पलीकडला तो बिंदू. आता काय होतं पहा की परवा आपण इथंपर्यंत आलो होतो की ही कुंडलिनी शक्ती वर येत 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 हृदयापर्यंत आली. कुठंपर्यंत आली? हृदयापर्यंत. आणि हृदयापर्यंत आल्यानंतर या अनाहत चक्राच्या ठिकाणी आल्यानंतर त्या ठिकाणी ती आल्यानंतर एक प्रकारचा नाद ऐकू येतो, योग्यानाच येतो. त्याला काय म्हणतात? अनाहत नाद असं म्हणतात. आता पहा, हा अनाहत नाद त्या ठिकाणी येतो, तो फक्त योग्यानाच ऐकू येतो आणि तो फक्त अनुभवाचा विषय, तो काही बोलण्याचा विषय नाही. तो कसा आहे, काय आहे, तो कसा ऐकू येतो वगैरे वगैरे हे ते तशा प्रकारच्या योग्यानाच ते जाणता येईल किंवा त्यांना तो अनुभव येईल. इतरांना काही तो येणार नाही. मग इतरांना येणार नाही याचा अर्थ असा आपल्याला त्यातलं काही समजणार नाही का? नाही, काही प्रमाणात आपल्याला त्याचा अनुभव घेता येईल, काही प्रमाणात घेता येईल. कसं पहा, ही कुंडलिनी शक्ती जेव्हा आपल्या हृदयाकाशापर्यंत येते, हृदयापर्यंत येते तेव्हा मग मी सांगितलं की ती त्या ठिकाणी आल्यानंतर तिथं जो प्राणवायू असतो, अपानवायू वगैरे सगळं असतो, त्या सगळ्यांना खाऊन टाक, पिऊन टाक, काही शिल्लक ठेवत नाही. नंतर मी काल आपण असंही वर्णन केलं की शरीरामध्ये असणारे जे पृथ्वीचे अंश आहेत आणि जलाचे अंश आहेत, जड अंश आणि जलाचे अंश, ते सगळं खाऊन टाकते. म्हणजे कफ, पित्त, वात वगैरे वगैरे सगळं काही नष्ट करते. आणि नष्ट केल्यानंतर मग ती कुंडलिनी जेव्हा त्या हृदयाच्या ठिकाणी एकटीच उभी राहते तेव्हा तिथं एक प्रकारची काहीतरी गडबड झाल्यासारखं वाटतं, काहीतरी वेगळं वाटतं, काहीतरी विचित्र वाटतं. तिथं काहीतरी वेगळा असा काहीतरी होत आहे अशी जाणीव होते. आणि ही जी जाणीव आहे ती जाणीव म्हणजेच काय आहे? हा अनाहत ध्वनी आहे. पण हे सगळ्यांना होईलच असं नाही, त्याचा अनुभव येईलच असं मात्र नाही. काही ना येईल, काही ना येणार नाही.
पण एक आहे मात्र, ही कुंडलिनी शक्ती जेव्हा त्या हृदयापर्यंत येते तेव्हा माणसाला काही वेगळे विचित्र अनुभव मात्र येऊ लागतात. तो नादच ऐकू येईल असं नाही. दुसरी गोष्ट अशी आहे, हा जो नाद असतो तो नाद काही एकाच प्रकारचा नसतो. हा अनाहत नाद जो आहे तो 10 प्रकारचा असतो. अनाहत नाद कसा? 10 प्रकारचा. आता 10 प्रकार कोणते? चिनी, किंकिनी, घंटानाद, शंखनाद, विनानाद, टाळ, वेणुनाद, भेदीनाद, मृदंगनाद, मेघनाद. आता लक्षात घ्या, हे जर शब्द लक्षात घेतले तर आपल्या लक्षात येईल. घंटानाद आपल्याला माहिती आहे की नाही? आहे. शंखनाद आपल्याला माहिती आहे, विनानाद आपल्याला माहिती आहे, टाळाचा नाद आपल्याला माहिती आहे, वेणुनाद आपल्याला माहिती आहे, मृदंगाचा नाद आपल्याला माहिती आहे आणि आकाशातील मेघाचा नाद सुद्धा आपल्याला माहिती आहे. म्हणजे अशाच प्रकारचे काही वेगळे अत्यंत सूक्ष्म असे नाद या ठिकाणी जाणवतात, असा त्याचा अर्थ आहे. लिहून घेणार आहेत का? चिनी, किंकिनी, घंटानाद, शंखनाद, विनानाद, टाळ, वेणुनाद, भेदीनाद, मृदंगनाद, भेदीनाद, मृदंगनाद आणि मेघनाद. मेघनाद म्हणजे अनाहत नाद हा किती प्रकारचा असतो? 10 प्रकारचा असतो. त्याचा सूक्ष्म विचार केला तर हा अशा प्रकारचा असतो. म्हणजे समजा आपण घंटा वाजवली, घंटा वाजवतो की नाही? आपण घंटा वाजवतो. तुम्ही एखाद्या देवळात घन 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 अशी घंटा वाजवतो आणि घंटा वाजवत वाजवत तो आवाज आहे तो घंटेचा कमी 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 करीत आणला, म्हणजे हळूहळू हळूहळू घंटा वाजवली. शेवटच्या क्षणी असा काही आवाज येईल की तुम्ही एकदम शांत व्हाल, अगदी काही वेगळा आवाज वाटेल. असा जो सूक्ष्म त्या घंटेचा नाद असतो ना, तशा प्रकारचा नाद ऐकू येतो. आता वेणू वाजवताना किंवा विणा वाजवताना पहा, हळूहळू आपण शांत विणा वाजवला तरी वेगळ्या अशा प्रकारचा नाद. विणा वाजवणारे लोक असतात ना, तुम्ही पाहता संगीतामध्ये, ती विणा वाजवताना इतके तन्मय होऊन जातात की त्यांना दुसरं काहीच समजत नाही. अशा प्रकारचा जो नाद असतो तो तसा नाद असतो. किंवा टाळाचा नाद असे, म्हणजे अशाच प्रकारचा तो नाद आहे. आता ह्याबद्दल तुम्हाला एक गोष्ट सांगतो, कसं त्याचा अनुभव कसा येतो. कारवारचं जंगल आपल्याला माहिती आहे, ऐकून तरी माहिती असेल, कधी गेला नसतं तर ऐकून माहिती असेल. हां हां. प्रल्हाद केशव अत्रे एकदा रात्रीच्या वेळी गाडीतून त्या कारवारच्या जंगलातून जात होते. फार दिवसापूर्वीची गोष्ट, आता काय फारसं तेवढं राहिलं आलं. आणि मग काय असतं, एकटे आपण कुठंतरी जंगलातून अंधारातून जात असू तर माणसाचा स्वभाव असा आहे, त्याला कुठल्या तरी भूताखेताची कशाची तरी आठवण येते. झालं. आणि मग ह्यानं अशीच एका भूताची आठवण झाली आणि सगळे ते एकदम घाबरले आणि घाबरून घाबरूनच काय करत होते, गाडी चालवत होते कसं तरी, कधी घाट संपतोय असं त्यांना ते झालं होतं. एवढ्यात काय झालं, एवढ्यात त्यांना कुठून तरी घंटा नाद ऐकू आला, घंटेचा नाद ऐकू आला. अत्यंत शांत सूक्ष्म अशा प्रकारचा तो नाद होता. गाडी थांबवली आणि पाहिलं तर पलीकडे देऊळ होतं, त्या देवळात घंटानाद चालला होता. अत्रे म्हणतात की ते भूत आणि पिशाच्या सगळ्या कल्पना कुठल्या कुठे गेल्या आणि त्या घंटानादाशी काय झालं, एकरूप झालं. आणि माझ्याही हृदयामध्ये तो नाद कुठंतरी आतून येऊ लागला असं मला वाटू लागलं. म्हणजे हा कशाचा नाद आहे, तो तशाच प्रकारचा एक अनुभव आहे. तो त्यांना अनाहत नाद म्हटलं नाही, पण तो तशाच प्रकारचा नाद असा त्याचा अर्थ होतो. म्हणजे असा तो विनानाद असेल, टाळ असेल, विनानाद असेल, अशा प्रकारचा हा 10 प्रकारचा नाद आपल्याला सूक्ष्म असा नाद ऐकू येतो असं आपल्याला लक्षात येईल. आणि त्याच्यावरून या अनाहत नादाची कल्पना आपल्याला थोडीफार करता येते असं म्हणायला काही हरकत नाही. आता पहा, मग हा जो अनाहत नाद आहे अशा प्रकारचा होणारा, तो त्या हृदयाच्या ठिकाणी होतो.
आणि हृदयाच्या ठिकाणी झालं तर ही कुंडलिनी शक्ती पुन्हा वर वर जाऊ लागते. मग कुंडलिनी शक्ती वर वर जाऊ लागल्यानंतर ही जेव्हा आज्ञाचक्राच्या ठिकाणी येते, ह्या दोन भुवयाच्या आतल्या बाजूला जे आज्ञाचक्र आहे त्या आज्ञाचक्राच्या ठिकाणी येते. आणि तिथं आल्यानंतर हे सगळं मी अगोदर काय सांगतो, हे सांगितल्यानंतर काही फार थोड्या प्रमाणात तुम्हाला ओव्यांचा अर्थ पुढं समजेल. आज्ञाचक्राच्या ठिकाणी गेल्यानंतर पुढं त्याच्या वरती एक काखीमुख आहे. शब्द काय? काखीमुख. काखीमुख असा शब्द आहे. काखीमुख आहे. काखीमुख म्हणजे कुठं काय, तर ही सुषुम्ना नाडी जी आहे त्या सुषुम्ना नाडीचं मेंदूकडलं टोक, सुषुम्ना नाडीचं मेंदूकडलं टोक म्हणजे ही सुषुम्ना नाडी मेंदूकडं ज्या ठिकाणी उघडी होते ते त्याचं मुख वरती, जिथं मेंदूजवळ काय होते, उघडी होते, ते तिचं मुख, त्याला म्हणतात काय, काखीमुख असं म्हणतात. तिथं ती उघडी होते. उघडी होते म्हणजे त्यातूनही कोण आलेली असते, कुंडलिनी शक्ती आलेली असते. या सुषुम्ना नाडीतून वर कोण आलेली असते, कुंडलिनी शक्ती आली, तिथं ती उघडी होते त्या ठिकाणी. आणि मग त्या ठिकाणी उघडी झाल्यानंतर त्याला ब्रह्मरंध्र असं म्हटलं जातं पुढं वरती. आणि मग त्या ठिकाणी उघडी झाल्यानंतर त्या ठिकाणी जो आहे वरती तो कोण आहे, तो परमात्मा आहे. आता तो परमात्मा जो आहे तो तिथल्या पोकळ भागामध्ये असं मांडलं जातं. मग या परमात्म्याशी तिचं एक रूप. तो परमात्मा कसा आहे, तर तो मी मागं सांगितलंय त्याचं वर्णन सहस्रदल असं केलेलं आहे. सहस्रदल म्हणजे 1000 फाकड्यांचं कमळ असं उलटं केलं खाली, आणि आपण खालून त्याच्याकडे वर बघितलं तर जसा दिसेल तसा तो दिसतो, म्हणून त्याला सहस्रदल असं, सहस्राधार असं म्हटलंय त्याला. सहस्र असा शब्द आहे, सहस्त्र असा शब्द नाही. शब्द काय, सहस्र. सहस्त्र माणसं उच्चार करताना काय करतात, सहस्त्र करतात, सहस्र. तर अशा प्रकारचं ते त्या ठिकाणी तो परमात्मा. त्या परमात्म्याशी ह्या कुंडलींचं म्हणजे त्या कुंडलिनी शक्ती आणि ती ह्या दोन्हींचं काय होतं, त्या ठिकाणी ऐक्य होतं. इथं जी अवस्था असते तिला शून्य अवस्था म्हटलेलं आहे. इथं जी अवस्था असते तिला काय म्हटलंय, शून्य अवस्था म्हटलं. आणि याच्या वरती असणारी एक अवस्था आहे. याच्यानंतर शून्य म्हणजे काहीच नाही खरं तर. याच्यावरती आणखी एक अवस्था आहे की ज्या अवस्थेमध्ये गेल्यानंतर योगी पूर्ण परब्रह्माशी एकरूप होतो, त्याचं काही शिल्लक वेगळं राहत नाही. ते आहे मेंदूच्या वरती. परवा सांगितल्याप्रमाणे एक पोकळी आहे, त्याला म्हणतात महदाकाश. त्याला काय म्हटलं जातं, महदाकाश. इथं तो परमात्मा आहे, पूर्ण तेजानं आहे. परमात्मा काय, पूर्ण तेजानं. त्या ठिकाणी गेल्यानंतर ही जी शक्ती असते त्या शक्तीचं त्याचं पूर्ण ऐक्य होतं, आणि म्हणून त्याला म्हटलंय महाशून्य. त्याला काय म्हटलं, महाशून्य. आता शून्य याचा अर्थ आपण व्यवहारात घेतो तो इथं घ्यायचा नाही. शून्य म्हणजे काही नव्हे असं नव्हे, ज्याच्या व्यतिरिक्त काही नाही, त्याच्या व्यतिरिक्त काही नाही, म्हणून त्याला काय म्हटलं, शून्य आणि महाशून्य. 13व्या अध्यायामध्ये असं म्हटलं, शून्य ते महाशून्य श्रुती वचन संमत. ह्या संपूर्ण जगताचं जे मूळ कारण आहे त्यालाही महाशून्य म्हटलेलं आहे, आणि तेच तिथं आहे, इथं आहे. तोच जे परब्रह्म आहे तो परमात्माच इथं आहे, म्हणून त्यालाही काय म्हटलं, महाशून्य म्हटलं. महाशून्य म्हणजे एवढं एक आहे, ते एवढं एक आहे, एकच आहे, तिथं द्वैत वगैरे काही नाही. त्याला ते आहे म्हणायला सुद्धा दुसरा कोणी नाही, म्हणून त्याला काय म्हटलं, महाशून्य म्हटलं. ते महाशून्य इथं असल्यावर तो परमात्मा जेव्हा त्या शक्तीचं त्याच्याशी एक म्हणजे शिवशक्ती ऐक्य होतं, जीव आणि परमात्मा यांचं ऐक्य होतं पूर्णपणे, आणि त्यावेळी तो योगी असतो, तो योगी पूर्ण परब्रह्माशी पूर्ण होऊन जातो, एकरूप होऊन जातो. त्याचं काही वेगळं काही शिल्लक राहत नाही. त्याचं द्वैत म्हणून, जगत म्हणून, देह म्हणून काहीही शिल्लक राहत नसतं. असा हा येणारा अनुभव आहे, असं आपल्या लक्षात. आता पहा की म्हणजे आपल्या असं लक्षात येतं की ह्या कुंडलिनी शक्ती बरोबर. मग आता आणखी प्रश्न एक आहे, थोडा सांगतो मग पुढे जाऊ आपण, की ही कुंडलिनी शक्ती म्हणजे तरी नेमकं काय.
काहीतरी समजून घेतलं, काहीतरी असलं पाहिजे ना. काही फक्त कुंडलिनी शक्ती म्हटलं तर काही नाही समजत आपल्याला. काय समजतं? काहीच नाही समजत. आपण म्हणतो ठीक आहे, एक कुंडलिनी नावाची काहीतरी शक्ती आहे आणि ती 3.5 वेठोळे घालून बसलेली आहे त्या मूलाधार चक्राच्या ठिकाणी. म्हणजे काय? म्हणजेच त्या परमात्म्यापासून या शरीराचं चलन वरण करण्यासाठी जो काही प्रकाश खाली येतो, तो प्रकाश म्हणजे ही काय? कुंडलिनी शक्ती आहे. जे चैतन्य असतं ते चैतन्य म्हणजे काय आहे? कुंडलिनी शक्ती आहे. म्हणजे मागं मी आपल्याला सांगितलं की मूळ जन्मा येण्याच्या अगोदर त्याच्या या टाळूतून खाली तो जीवात्मा येतो असं मानलं जातं, परमात्मा येतो असं मानलं जातं. इथे एक भोक आहे, त्याला ब्रह्मरंध्र असंही म्हटलं जातं. आपला प्राण हा मागं सांगितलं की नाका वाटे जातो, तोंडा वाटे जातो वगैरे वगैरे, पण योगी इथून आपला जीवात्मा काढून बाहेर घेतात आणि निघून जातात. तर तो परमात्मा आल्यानंतर त्याची जी शक्ती आहे ती सगळी शक्ती अंगभर पसरते आणि त्याच्यावर उचलवून सगळं चालू राहतं. त्याची जी खास अशी शक्ती आहे ती मूलाधार चक्रापर्यंत येते, तिथं स्थिर होते. ती शक्ती म्हणजेच काय? ही कुंडलिनी शक्ती. ती शक्ती आपल्या ठिकाणी जागृत नसते, म्हणजे सुप्त अवस्थेत असते. म्हणून त्याला म्हटलं काय? ती 3 वेठोळे घालून 3.5 झोपलेली असते. योग्यांच्या ठिकाणी ती कशी असते? जागृत झालेली असते. आपल्याला ह्या विज्ञानाच्या दृष्टिकोनातून सुद्धा समजून घेता येतं. जसं विज्ञान म्हणतं की मेंदूचा काही भागच, काही पेशीज काय असतात? जागृत असतात. कितीतरी भाग असा कसा असतो? तो सुप्त अवस्थेत असतो. त्यातला प्रकार असा हा सगळा प्रकार. आणि मग पहा, म्हणून या कुंडलीला काय म्हटलं? जगदंबा असं म्हटलं. ते कुंडलिनी जगदंबा. जगदंबा म्हणजे माता, आई. ही जगताची आई आहे. म्हणजेच ही कुंडलिनी म्हणजे ती परमात्मा जो इथं येतो त्या परमात्म्याची जी शक्ती आहे तीच खाली येऊन आली आहे. आणि परमात्म्याची शक्ती म्हणजेच काय? ही जगदंबा जगाची आई असल्यामुळे त्याला जगदंबा. ते जे चैतन्य चक्रवर्तीची शोभा, ब्रह्मरूप सार्वभौम जे आहे परमात्मा जो आहे त्या परमात्म्याची जणू ती शोभा आहे. म्हणजे त्याच्याशिवाय त्याला अर्थ नाही, तिच्याशिवाय त्याला अर्थ नाही. शोभा याचा तिच्याशिवाय अर्थ आहे. म्हणजे केवळ शिव काहीच करू शकत नाही असं म्हटलं जातं. केवळ शिव काही करू शकत. शिवाबरोबर कोण असावं लागतं? शक्ती असावी लागते. पण कसं आहे, हे आपल्यासारखं नाही. व्यवहार असं आपण काय करतोय? प्रत्येक गोष्ट समजून घेताना व्यवहारातून समजून घेण्याचा प्रयत्न करतो. नाही, आपलं जसं आहे शिवशक्ती म्हणजे स्त्री आणि पुरुष, पती पत्नी, तसं ते नाही आहे. ते दोघं दिसायला 2 आहेत, असायला कसे आहेत? एकच आहे. शिवशक्ती दिसायला कसे आहेत? 2 आहेत, असायला कसे आहेत? एकच आहेत. हा अमृतानुभवामध्ये आलेला विषय आहे. हे 2 टिपऱ्या पण नाद एक, 2 डोळे पण दृष्टी एक, 2 ओठ पण बाहेर पडणारा शब्द एक. त्याप्रमाणे ही दिसायला 2, असायला 1. दिसायला 2, असायला 1. अशा प्रकारची ती त्याची शोभा आहे. त्या चक्रवर्ती परमात्म्याची शोभा असणारी ही जगदंबा, ही कुंडलिनी शक्ती. जया विश्वबीजाची कोंबा सावली केली. विश्वरूप बीज जे आहे त्याचा कोंब उगवल्यानंतर म्हणजे हे विश्व संपूर्ण तयार होत असताना, निर्माण होत असताना जिनं त्याच्यावर सावली केली. जिने त्याच्यावर काय केली? सावली केली. सावली केली म्हणजे त्याला तो कोंब व्यवस्थित वाढण्यासाठी जिनं कृपा केली, सगळं सामर्थ्य दिली असा त्याचा अर्थ आहे. कारण आई असल्याशिवाय निर्मिती नाही आणि त्या मुलाला वाढवतो कोण? आई वाढवते, बाप नाही वाढवत. म्हणजे इथं सुद्धा हे जगत निर्माण करून वाढवण्याचं काम, सगळं करण्याचं काम कोण करते? ही कुंडलिनी शक्ती करते. ती शक्ती करते. म्हणून तिला काय म्हटलं? विश्वबीजाची कोंबा सावली केली. विश्वरूप बीजाचा जो कोंब निर्माण झाला त्याच्यावर हिनं सावली केली. म्हणजे त्याचं पालन पोषण कुणी केलं? ह्या जगदंबेने केलं. अशी ती जगदंबा, तिचाच अंश असणारी ही कुंडलिनी शक्ती, ती कुठं येते? त्या हृदयाच्या ठिकाणी येते. जे शून्यलिंगाची पिंडी पहा, निराकार परमात्म्याची ती पिंडी आहे, म्हणजे मूर्ती आहे. निराकार परमात्मा त्याला साकार करणारी खरं तर त्याची ती मूर्ती आहे. जे परमात्मा या शिवाची करंडी, जी परमात्मा रूपी शिवाची संबळ आहे. करंडी म्हणजे पहा, जसं आपल्याला माहिती आहे की रेणुका वगैरे देवी असते बा, ती ठेवण्यासाठी देवी त्यात ते ह्यांचं एक हे असतं, एक पाठी असते, पाठी लाकडी वगैरे असते. तर त्याला काय म्हटले? करंडी म्हटले. तर ती त्या परमात्म्याची करंडी.
जे प्रणवाची उघडी जन्मभूमी आणि ओंकाराची जन्मभूमी आहे. म्हणजे पहिला जो ओंकार निर्माण झाला परमेश्वराच्या परमात्मा, तो या कुंडलिनी शक्तीपासूनच, त्याच्या शक्तीपासूनच निर्माण झाला. कारण ओंकार याचा अर्थच असा आहे शक्ती. ओंकाराचा दुसरा अर्थ काय? शक्ती. जर शक्तीच नसेल तर नाही आवाज येणार. म्हणजे जेव्हा परमेश्वराच्या ठिकाणी ओंकार सुरू झाला, त्यानं ओम असं केलं, पहिला उच्चार जो झाला तो या शक्तीपासूनच झाला. म्हणून त्याला काय म्हटलंय? ती प्रणवाची म्हणजे ओंकाराची काय आहे? उघड उघड जन्मभूमी आहे. म्हणजे ओंकारालाही जन्म देणारी ती ही कुंडलिनी शक्ती आहे. अशा प्रकारची कुंडलिनी शक्ती म्हणजे ओंकाराच्याही पूर्वीचं ठाणं 18व्या अध्यायामध्ये उल्लेख आला. ओंकाराच्या अगोदरची अवस्था ही शक्ती म्हणजे ओंकाराच्या अगोदरची अवस्था. म्हणजे जेव्हा ही शिवशक्ती दोन्ही एकच होतं त्यावेळची अवस्था. ही दोघं दिसायला वेगवेगळी झाली, जगाची उत्पत्ती झाली, त्यावेळची अवस्था म्हणजे ही कुंडलिनी शक्ती आहे. हे असो ते कुंडलिनी बाळी. माऊली म्हणते आता हे राहू दे वर्णन. ते कुंडलिनी बाळी, ती कुंडलिनी रूपी स्त्री, ती बाळी हृदयात आली. हृदयाच्या आत आली म्हणजे हृदयापर्यंत पोचली. ती आता खालून कुठपर्यंत आली? हृदयापर्यंत आली. अनुहताची बोली चावळते. आणि मग तिथं आल्यानंतर ती अनुहताची अनाहत ध्वनीची बोलणी चावळते. म्हणजे बोलणं बोलू लागते. म्हणजे तिथं आल्यानंतर अनाहत नाद सुरू होतो. म्हणजे ही कुंडलिनी शक्ती अशा प्रकारची, ती चैतन्याची जन्मभूमी असणारी, ती या हृदयाच्या ठिकाणी आल्यानंतर, हृदयाकाशाच्या ठिकाणी आल्यानंतर ती अनुहताचे बोल बोलू लागते. म्हणजे हा अनाहत नाद काय करतो? काय येऊ लागतो? म्हणजे ऐकू येऊ लागतो, असा त्याचा अर्थ आहे. लक्षात येते? आता पहा, शक्तीच्या अंगा लागले, बुद्धीचे चैतन्य होते झाले, ते तेने ऐकले अळूमाळू. ही ओवी थोडी समजून घ्यायला फार अवघड आहे. शक्तीची अंगा लागले, शक्ती म्हणजे वर सांगितलेली कुंडलिनी शक्ती. तिच्या अंगाला लागलेलं म्हणजे तिच्या अगदी जवळ असले, अंगाला लागून असले. आपण म्हणतो ना, तो त्याच्या अंगाला लागून आहे, म्हणजे कसा आहे? अगदी जवळचा आहे. त्याला तिच्या अंगाला लागून असलेली बुद्धीचे चैतन्य होते जाळले. जे बुद्धिरूपी चैतन्य होतं, जे असतं, होतं म्हणजे असतं, म्हणजे तिच्या अंगाला लागून दुसरी गोष्ट कोणती असते? बुद्धिरूपी चैतन्य. बुद्धिरूपी चैतन्य म्हणजे कोण? जीव. बुद्धिरूपी चैतन्य म्हणजे कोण? जीव. इथं बरेच गुढार्थ आहेत, बरेच काय गुढ समजत नाही लवकर. काय काय नेमकं आहे इथं? बुद्धिरूपी चैतन्य म्हणजे जीव. म्हणजे त्या हृदयाच्या ठिकाणी मी सांगितलं, जीव कुठं आहे? मागं सांगितलं हृदयाच्या ठिकाणी. मी कोण आहे? तो मी जो म्हणतो ना, मी आहे, मी, तो कुठं आहे? हृदयाच्या ठिकाणी. मागं मी सांगितलं होतं की मी, आपण जेव्हा आपला उल्लेख करतो तेव्हा आपलं बोट हृदयाकडं असतं. कुठं असतं? हृदय. मला त्यानं मारलं, मला त्यानं शिव्या दिल्या, त्यानं माझा अपमान केला, बोट कुठं आहे? हृदयाकडं. आपण असं म्हणतो का कधी माझा अपमान केला? नाही. म्हणजे जीव कुठं आहे? हृदयाच्या ठिकाणी. म्हणजे ही कुंडलिनी शक्ती तिथं आलेली आहे आणि ती अनुहताचं बोलत आहे. म्हणजे आवाज तिथं होऊ लागलेला आहे. तिला लागूनच कोण आहे? जीवात्मा आहे. त्या जीवात्म्यानं थोडासा हळूमाळू हळूहळू तो बोल ऐकला. म्हणजे हा जीवात्म्याला तिचा बोल ऐकू आला. तो कुणी ऐकला? जीवानं ऐकला. म्हणजेच इथं आल्यानंतर ती कुंडलिनी असा जो आवाज करते, बोलते, तो कुणाला ऐकू येतो? त्या जीवाला ऐकू येतो, असा त्याचा साधा अर्थ. लक्षात येते? माझ्या पुढे प्रश्न आहे तुमच्या, जरा तुम्हाला समजते असं वाटलं की मला बरं वाटतं, तर मग असो. घोषाच्या कुंडी पहा, नाद चित्रांची रुपडी. आणि मग तिथं आली की ती घोष करते. जो म्हणजे कुठला घोष? अनाहत घोष. त्यालाच काय म्हटलं? परावाणीचा घोष. त्यालाच काय म्हटलं? परावाणीचा घोष. आता परावाणीचा घोष का म्हटलं? की हा घोष काही ऐकू येत नाही आणि त्याच्यावर काही बोलता येत. तो कसा आहे मग तुम्ही विचारलं? नाही सांगता येत. त्या योग्याला तो ऐकू येतो, तो कसा ऐकू येतो, काय असतो वगैरे काही सांगता येत नाही. म्हणून त्याला हा जो परावाणीचा तिचा जो घोष आहे, म्हणजे ती घोष जे करते, बोलते, ते कसलं असतं? परावाणीचं असतं. ते आपल्यासारखं नसतं साधं.
आपण बोलतो ती वैखरी आहे. आपण बोलतो ती काय? वैखरी. म्हणजे मुखातून जो शब्द आपण बाहेर पडतो आणि बोलतो तिला वैखरी म्हणतात. मध्यमा म्हणजे कंठस्थ असणारी. काही वेळा आपण मनातल्या मनात, मुखातल्या मुखात, आतल्या आत बोलतो, बाहेर नाही बोलत. मध्यमा. ह्या मध्यमने काय सांगता येत नाही, ती पश्यंती. पाहणे फक्त, पाहून आपण जाणतो. पाहतो आणि जाणतो, बोलता येत नाही, पण पाहून त्याचा अनुभव घेता येतो. ती कुठली? पश्यंती. पश्यंतीचं मुख्य कार्य किंवा मुख्य हे कसं तर डोळे. बऱ्याच गोष्टी अशा असतात बोलता येत नाहीत, पाहतो आपण आणि त्या जाणतो, त्याच्याबद्दल काही बोलता येत नाही. पहा, डोळे अशी भाषा बोलतात की बस. डोळे सुख बोलतात, डोळे दुःख बोलतात, डोळे आनंद बोलतात, डोळे द्वेष बोलतात. ह्या डोळ्यातून सर्व काही व्यक्त होतं. ह्या डोळ्याने व्यक्त होत नाही असं या जगात काहीही नाही. डोळ्यांची भाषा पश्यंती. आणि त्याच्याही पलीकडली की तिथंही पश्यंती पोचत नाही. फक्त तिथं अनुभव घ्यायचा आणि गप्प बसायचं असतं. अशी जी वाणी ती परावाणी. मग ही कुंडलिनी कुठल्या वाणीमध्ये बोलते? परावाणीच्या त्या अवस्थेमध्ये बोलते. पहा, नाद चित्रांची रुपडी. मग ती नादा, ते अनेक नाद निघतात ना. काय सांगितलं तुम्ही की ते अनाहत नाद, पण त्याचे वेगवेगळे किती नाद आहेत? 10 नाद. ह्या 10 नादाच्या रूपातून चित्र तयार होतं. जसं नादांचं चित्र काढलं जातं ना, तसं हे नादांचं चित्र त्या ठिकाणी चित्र तयार होतं. प्रणवाची या मोडी रेखीली अशी. आणि मग अशा प्रकारे ओंकाराची त्या ठिकाणी एक आकार मात्रा तयार होते. ओंकाराची काय होते? आकार मात्रा तयार होते. ती ते बोलते. अनाहत नाद, त्या अनाहत नादानं असे वेगवेगळे 10 सूक्ष्म नाद निघतात आणि ते त्या 10 नादातून एक आकार, नादांचा आकार तयार होतो. आपण म्हणतो लहरी. आणि लहरींचा एखादा चांगला गायक निर्माण जर असेल तर त्या गायकापासून अशा लहरी निर्माण होतात. त्याच्या गाण्यातून त्या आपल्यापर्यंत येऊन पोचतात आणि आपणही तन्मय होऊन जातो. तशा प्रकारे त्या ठिकाणी त्या नादांचं एक ओंकाराचं चित्र तयार होतं. मग माऊलीने फार सुंदर वर्णन केले. त्या नादांचं एक ओंकाराचं चित्र तयार होतं. म्हणजे तिथं अशा प्रकारे दृश्यच एक जणू काही वेगळं की जे आपल्याला पाहता येणार नाही डोळ्याने, पण त्याचा अनुभव घेतो असं दृश्य तयार होतं. आता पुढे ते स्पष्ट सांगितले. हेची कल्पावे तरी जाणजे, परी कल्पिले कैची आणजे. पहा, हे कल्पनेनं जाणावं, पण कल्पना तरी कशी आणावी तिथं? कल्पना तरी कशी करावी? म्हणजे माऊली म्हणते हे कल्पनेनं जाणावं, ठीक आहे, पण कल्पनाही करता येत नाही. कारण काय? तरी नेनो काय गाजे ती. कारण काय? कल्पना कधी होते? मन असेल तर होते. हे तो मन तर संपलेलंच आहे हो अगोदरच. मग कल्पना कशी करणार? म्हणजे कल्पनेनंही जाणता येत नाही, कारण ही कल्पनेच्या पलीकडली गोष्ट आहे. आणि पुढं म्हटलं असं, तरी नेनो काय गाजे ती ठाई. पण हे जरी जाणता येत नसतं तरी सुद्धा त्या ठिकाणी काही ना काही गाजत असतं. म्हणजे कसला तरी ध्वनी होत असतो. त्याचं वर्णन करता येत नाही. तो अमुक असा आहे असं सांगता येत नाही. बाबा हा ध्वनी या ध्वनीसारखा आहे असं काही सांगता येत नाही फारसं. पण त्या ठिकाणी काही ना काही गाजत असतं. म्हणजे कसला तरी ध्वनी आत होत असतो. विसरून गेलो अर्जुना, जव नासू नाही पवना, तर वाचा अति गगना म्हणून निघून. मग भगवान सांगतात अर्जुनाला, अरे अर्जुना मी विसरून गेलो बघ, एक गोष्ट सांगायची. जव नाशू नाही पवना, जोपर्यंत पवन म्हणजे वायू, वायू म्हणजेच प्राणवायू, ह्या प्राणवायू जोपर्यंत तिथं आहे तोपर्यंत हा आवाज त्या ठिकाणी घुमत राहतो. म्हणजे कसला आवाज? अनाहत नाही. इथं मग सांगितलंय की इथं प्राणवायू आहे, इथंच जीव आहे आणि इथंच ती आता कुंडलिनी शक्ती आलेली आहे. ती कुंडलिनी शक्ती जोपर्यंत पूर्णपणे त्या प्राणवायूचं ग्रास करीत नाही. मागं सांगितलं की तिथं आल्यानंतर ती प्राणवायू खाते, सगळं खाऊन टाकते. पण जोपर्यंत पूर्णपणे तो प्राणवायू ती ग्रास करीत नाही, खाऊन टाकत नाही, तोपर्यंत त्या ठिकाणी हा अनाहत नाद सुरू असतो. काही वेळाने ती पूर्णपणे त्याला खाऊन टाकते आणि पूर्णपणे खाऊन टाकला की अनाहत नादही संपून जातो. काय होतं? अनाहत नादही संपून जातो. मग काय होतं? तया अनाहताचे निमे
आकाश दुमदुमो लागे. पहा, त्या अनाहताच्या मेघामुळं म्हणजे गर्जनामुळं, मेघ ढग, त्या ढगांची गर्जना, आकाश दुमदुमो लागे. आकाश दुमदुमू लागतं. आकाशामध्ये तो नाद असतो, तो नाद दुमदुमू लागतो. आता आकाश दुमदुमू लागल्यानंतर म्हणजे याचा अर्थ असा होता की आता कुंडलिनी शक्ती वर गेली, अनाहत नादाच्या पुढं म्हणजे हृदयाच्या वर गेली, आणि वर आगे जात असताना ते आकाश दुमदुमू लागतं. आणि मग होतं काय, ब्रह्मस्थानीचे बेगे सहज पिठे. ब्रह्मरंध्राची जी खिडकी आहे ना, इथं ती जाते कुंडलिनी शक्ती, आणि इथं ही सुषुम्ना नाळीची जे टोक आहे ना, ते टोक ती बाहेर पडताना उघडतं, म्हणजे ब्रह्मरंध्राची खिडकी उघडते असं म्हटलेलं आहे. ते टोक म्हणजे दार काय होतं, उघडतं. त्या सुषुम्ना नाडीमुळं, नाडीतून ती वर निघाल्यामुळं तिथे गेल्यानंतर ते दार उघडतं, आणि ती शक्ती आता कुणाशी एकरूप होणार आहे, त्या परमात्म्याशी एकरूप होणार. आणि मग सांगितलं तिच्या जवळ कोण आहे, लागून जीव आहे, म्हणजे जीवही तिच्यावर वर गेला. पहा, म्हणजे या जीवाला वर तिथपर्यंत नेणारी कोण आहे, कुंडलिनी आहे. त्या कुंडलिनीशी जीव एकरूप होतो आणि जीव वर जातो, आणि वरती मग कुणाचं ऐक्य होतं, तो जीव कुंडलिनीशी एकरूप झालाय, तिचं आणि त्या परमात्म्याचं ऐक्य, म्हणजेच जीवाचं आणि परमात्म्याचं ऐक्य, शिवाचं ऐक्य. जीव शिव, शिव शक्ती, कारण आता जीव कुणाशी एकरूप झालेला आहे, तिच्याशी एकरूप आहे, आणि तिच्यामुळे तो वर जाईल, तिच्याबरोबर तो काय झालेला आहे, वर येईल. प्रोसिजर समजते, ही सगळी काय आहे, प्रोसिजर आहे. पहा, ऐके कमळ गर्भाकारी ब्रह्मस्थानीचे बेगे सहज पिठे. म्हणजे ब्रह्मस्थानीचे म्हणजे त्या ब्रह्मरंध्राची खिडकी आहे किंवा दार आहे, ते उघडतं, म्हणजे ती सुषुम्ना नाडीची टोक काय होतं, उघडतं. ऐके कमळ गर्भाकारी जे महदाकाश दुसरे, तेथच चैतन्य आधातुरे करुणी असुजे, करुणी अशीजे. आता पहा, मग माऊली म्हणते, ऐक, कमळ गर्भाकारे, कमळाचा गर्भ असावा त्याप्रमाणे, त्याच्या आकारास. कमळाचा गर्भ म्हणजे, आता कमळाचा गर्भ म्हणजे काय, न उमललेलं कमळ, कळी, लक्षात येते. तुम्ही कळी सुद्धा फार सुंदर असते, कमळाची कळी कळी पाहिली ना, न उमललेलं, अप्रतिम असते. जर लाल वगैरे असेल ना तर फार सुंदर असते. तर तशा प्रकारच्या आकाराचं, तशा प्रकारच्या आकाराचं महद आकाश दुसरे, एक महद आकाश वरती आहे. हे हृदयाकाश झालं, एक वरती काय आहे, महद आकाश आहे. तेथच चैतन्य आधातुरे करुणी असुजे. तिथं चैतन्य जे आहे ना, ते चैतन्य आधांतरी असतं, म्हणजे त्याला काय आधार नाही. म्हणजे खरं चैतन्य कुठं आहे, इथं आहे, या महदाकाशाच्या ठिकाणी. आणि त्याचीच ती शक्ती खाली गेलेली असते, ती आता त्याला भेटायला वर आलेली. हां, शक्ती कुणाची आहे, त्याचीच खाली गेलेली, त्यालाच भेटायला ती वर आलेली आहे. म्हणजे त्याच्यापासून गेलेली खालपर्यंत शक्ती त्यालाच भेटण्याचे, एक त्याच्याशीच एकरूप होण्यासाठी कुठं आलेली आहे, वर आलेली. पुढं माऊलीने एक उदाहरण दिलेलं आहे. समुद्रातलंच पाणी मेघाच्या रूपानं वर जातं आणि नदीच्या रूपानं परत कुठं येतं, समुद्राला जाऊन मिळतं. तसं ही शक्ती तिथून खाली आली आणि तिथून आता परत त्यालाच भेटायला वर निघालेली, वर आलेली. लक्षात येतं. आणि मग त्या महदाकाशा ठिकाणी हे चैतन्य कसं आहे, आधांतरी असतं. म्हणजे चैतन्य कुठं आहे, इथं आहे. म्हणून मेंदूला किंवा मेंदूच्या भागाला धक्का बसला की डॉक्टर काय सांगतात, आता काही खरं नाही, कारण सगळ्यात महत्त्वाचा भाग कुठं आहे, तिथं आहे, कारण चैतन्य तिथं आहे. मग पहा, तया हृदयाच्या परिवरी म्हणजे त्या महदाकाशाच्या घरात कुंडलिनी या परमेश्वरी, ही कुंडलिनी परमेश्वरी तेजाची शिदुरी विनियोगिली, तेजाची शिदुरी घेऊन त्याला अर्पण करते. म्हणजे तिथं जे चैतन्य आहे त्या चैतन्याला त्याच्या घरात ती जाते आणि त्याला काय करते, तेजाची शिदोरी अर्पण करते. म्हणजे ही शक्ती जी आपली तिच्याजवळ असते ना, ती सगळी शक्ती त्या काय करते, चैतन्याला काय करते, तिथल्या अर्पण करते, असा त्याचा अर्थ आहे. बुद्धीचेनी शाखे हात बोने निके, बुद्धिरूपी भाजी, हात बोने निके म्हणजे नैवेद्य, ती काय करते, त्या बुद्धिरूपी भाजीचा नैवेद्य त्याला अर्पण करते. द्वैत तेत न देखे तैसे केले, पण यात कुठल्याही प्रकारचं द्वैत नाही, अशा प्रकारे ती त्याला अर्पण करते. म्हणजे त्या ठिकाणी ती त्याला ती अर्पण करताना पूर्णपणे अर्पण करणे, याचा अर्थ त्याच्याशी एकरूप होते असाच.
ती अर्पण करणारी कोणीतरी वेगळी आहे आणि त्याला काहीतरी अर्पण करते असं मुळीच नाही. पूर्ण काय होते ती त्याच्याशी एकरूप होते. जसं संतांनी सांगितलं, माऊलीने सांगितलं त्याप्रमाणे की पाहता पाहणे दुरी सारून या, त्याप्रमाणे निजकांती हरविली मग प्राणूची केवळ जाहली. मग आता तिची मूळ कांती जी आहे ती संपलेली असते त्या कुंडलिनी शक्ती, ती केवळ प्राण होऊन राहते. फक्त काय राहते? प्राण होऊन राहते. त्यावेळी कैशी गमली म्हणावी पा. आणि मग त्यावेळी ती कशी दिसते त्याचं वर्णन केले. फार सुंदर आहे, अवघड आहे खरं. म्हणजे जेव्हा ती पूर्णपणे आपलं चैतन्य त्या आपला जी शक्ती आहे ती शक्ती त्या चैतन्याला अर्पण करते आणि अर्पण केल्यानंतर ती जेव्हा ती त्या ठिकाणी केवळ प्राण होऊन राहते तेव्हा ती दिसते कशी. अहो हे सगळं शब्दांच्या पलीकडे. आणि ती दिसते कशी याचं वर्णन करायचं ते करावं फक्त माऊलीनेच, दुसऱ्या कुणाला ते शक्य नाही. पहा कशी दिसते. हो काजे पवनाची पुतळी. ती पवनाची पुतळी म्हणजे वाऱ्याची पुतळी असावी. पुतळा कशाचा असावा? पुतळी कशाची असावी? वाऱ्याची बनलेली असावी. पांघरली होती सोनसळी म्हणजे सोनेरी वस्त्र पांघरलेली असावं तिनं, पितांबर. म्हणजे पवनाची पुतळी आहे. पहा काय प्रतिमा वापरलेली आहे. पवनाची पुतळी, वाऱ्याची पुतळी, तिनं सोनेरी पितांबर काय केलेलं आहे? नेसलेला आहे. आणि नेसलेला तो पितांबर थोडं सुंदर वर्णन आहे. ते फेडून या वेगळी ठेविली ती या. तिनं तो पितांबर फेडून बाजूला ठेवला आणि ती जशी दिसेल त्याप्रमाणे. पुढचा विचार तुम्ही करा. हा म्हणजे असं आपल्या लक्षात येतं की ती पवनाची पुतळी तिनं काय केला? तो पितांबर सोनेरी ती पितांबर ती नेसलेली आहे, पण क्षणभर तिनं तो पितांबरी बाजूला ठेवलेला आहे आणि ती जशी दिसेल ना तशी ती दिसते. ना तरी वायूची नियांगे झगटली. आणि दुसरं उदाहरण दे. किंवा वाऱ्यामुळं तेवणारी जी ज्योत असते एखादी दिव्याची ती एकदम झटसशी विजते. विजताना वेगळी होते दिसते नाही का ती ज्योत. विजताना कशी दिसते? थोडी मोठी होते आणि एकदम जाते वाऱ्याची. तशा प्रकारची दिसते. दीपाची दिखी निवटली किंवा म्हणजे तो दिवा विजतो का लखलखोनी हरपली विजू गगनी. किंवा एकदम लख करून प्रकाश करते आणि आकाशातली वीज हरपून जाते. तशाप्रमाणे ती दिसते. पहा आकाशामध्ये वीज एकदम दिसते ना आपल्याला, एकदम पट्टा दिसतो काही वेळा तिचा आणि क्षणावर लखलखते, प्रचंड प्रकाश असतो. अरे वा असं पण म्हणतो. तेवढ्यात ती लुप्त होते. तशा प्रकारे ती दिसते. म्हणजे क्षणभर ती त्या ठिकाणी लखलखते, प्रचंड प्रकाशमान होतो आणि क्षणात ती त्याच्याशी एकरूप होऊन जाते. इथं आठवण एक येते. ती येथे मुक्ताई. आणि ती मुक्ताई त्या विजेशी एकरूप झाली ना तिची. आपण या योग्यांच्या चरित्राचा आणि त्यांच्या जीवन त्यांनी जे समाप्ती केल्याचा अर्थ लावताना ज्यांना तो हे माहिती नाही ते नको ते अर्थ लावतात किंवा त्यांना ते पटत नाही, मग तो काही नको ते आक्षेप घेतात. मुक्ताई अशा अवस्थेला पोचली होती आणि त्याप्रमाणे ती काय झाली? त्या विजेशी म्हणजे त्या तेजाशी एकरूप होऊन गेली. मुक्ताई ही तेजरूप होती. तिची अवस्था काय होती? तेजातली होती. मागं सांगितलं 2 अंश गेलं, पुढे सांगितलेलं आहे. मग दुसरे 2 अंश जातात आणि ती जी तो योगी असतो तो योगी आकाशरूप होऊन राहतो. मग पंचमहाभूतांचा हा देह बनलेला आहे. त्यातले 4 महाभूत संपली. राहिला कुठलं एक महाभूत? आकाश. तो आकाशाशी एकरूप होऊन जातो. म्हणजेच तो आकाशा एवढा होतो. अनुरेणुया थोकडा तुका आकाशा एवढा. तुकोबारांचं वर्णन केलंय. अनुरणिया थोकडा. लहान किती? लहानात लहान किती? अनुरेणूपेक्षा लहान. आणि मोठा किती? तुका आकाशा एवढा. गिळून सांडिले कलीवर भवब्रह्माचा आकार. त्यानं सगळं हे जग संपूर्ण गिळून टाकलं बस त्या तुकोबाने. म्हणजे अशी अवस्था प्राप्त होती. पुढे त्याचं वर्णन आलेलं आहे. एकच भूत म्हणजे पंचमहाभूतापैकी काय राहतं? फक्त आकाश राहतो. तो आकाशरूप होऊन जातो. तशी ती मुक्ताई तेजरूप झालेली होती आणि त्या तेजातून त्या तेजाशी ती एकरूप झाली. इथं आपल्या लक्षात येतं, तिची आठवण येते ती अशा लखलखोनी हरपली विजू गगनी.
म्हणजे लखलखून ती वीज गगनामध्ये हरपून जावी ना, तशी अवस्था त्या ठिकाणी ती शक्ती त्या परमात्म्याला मिळताना, चैतन्याला मिळताना जी अवस्था होते तेव्हा ती कशी दिसते ते इथं सांगितलेलं आहे. क्षणभर चमकावी आणि नष्ट व्हावी तशी क्षणभर चमकते आणि त्या परमात्म्याशी, त्या चैतन्याशी ती पूर्णपणे काय होते, एकरूप होऊन जाते. तैशी हृदय कमळ वेरही, तेव्हा त्या हृदय कमलापर्यंत आलेली आणि त्यानंतर पुढे आलेली. दिशे जैशी सोनियाची सरी, मग म्हणजे हृदयापर्यंत येताना ती सोन्याच्या सरीप्रमाणे दिसणारी नात्री प्रकाश झळाची झरी वाहत आली, किंवा प्रकाशरूपी जळाचा झराच वाहत आलेला आहे असं वाटावं, अशा प्रकारची ती कुंडलिनी शक्ती. म्हणजे प्रकाशाचा झरा आहे ती कुंडली शक्ती. वर वर येतो म्हणजे काय, तो प्रकाश वर वर येतो. माऊली त्याचं वर्णन कसं केलं, जणू काय प्रकाशाचा झराच काय वर 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 वाहत येतोय, अशा प्रकारे असणारी ती कुंडलिनी शक्ती. मग ते हृदयभूमी पोकळे जिराली का एके वेळी, आणि मग ती वरच्या हृदयभूमीमध्ये म्हणजे वरच्या या आकाशामध्ये पोकळीमध्ये जिराली का एके वेळी, ती जिरून जाते. तैसे शक्तीचे रूप मावळे शक्तीची माझी. मग त्या ठिकाणी त्या शक्तीचं रूप त्या मूळ शक्तीमध्ये म्हणजे त्या चैतन्यामध्ये, त्या परमात्म्यामध्ये विलीन होऊन जातं. म्हणजे शक्तीचं रूप शक्तीमध्येच काय होतं, विलीन होतं. म्हणजे ती आता वेगळेपणानं शिल्लक राहिलेली नाही, ती कुणाशी एकरूप झालेली आहे, त्यात परमात्म्याशी एकरूप झालेली आहे. म्हणजे जिथं जीव आणि शिव यांचं ऐक्य झालेलं आहे, म्हणजे जिथं शक्ती शिव शक्ती यांचं काय झालेलं आहे, ऐक्य झालेलं आहे. शिवशक्ती समावेशे नमन केले मी ऐशे रंबाग आकाशे रिगाला जैसे. माऊलीनं फार अमृतानुभवाच्या शेवट प्रकरणामध्ये फार सुंदर वर्णन केले. मग माऊली म्हणते की त्या अशा शिवशक्तींच्या ह्या ऐक्यपणाला मी नमन केलं, पण कसं, त्यांच्याशी पूर्णपणे एकरूप होऊन केलं. कसं एकरूप होऊन, उदाहरण फार सुंदर, पुढे तेच उदाहरण आलेलं आहे पण इथंच सांगतो. कसं उदाहरण काय दिलं, ह्या केळी असते ना, त्या केळाच्या पाठीमाग तो कोका असतो पहा, त्याचं एक पान काढून टाकलं, सगळी पानं काढली, शेवटी काय लागतं शिल्लक, काहीच नाही, सगळी पानच असतात, एक काढून टाकलं. तसं काही शिल्लक न ठेवता मी त्यांच्याशी काय झालो, एकरूप झालो. शिवशक्ती समावेशे नमन केली मी ऐशे रंभा गर्भा काशेरी गाला जैसे. सांडोनी मीठपणाचा लोभू मिटे सिंधुत्वाचा घेतला लागू, तेवी अहम देवोनी शंभू शांभवी झालो. ज्याप्रमाणे तो मीठ समुद्रात टाकल्यानंतर त्याच्याशी एकरूप होऊन जातं, त्याप्रमाणे मी माझा अहम म्हणजे मी वेगळा आहेपणा हा दिला आणि त्या शक्तीशी काय झालो, एकरूप झालो, शिव शांभवी रूप झालो. तशी ती शक्ती आता त्याच्याशी एकरूप झालेली. तेव्हा तरी शक्तीची म्हणजे एरवी तो प्राणू केवळ जाणी. आता पहा, आणि मग त्याला शक्तीच म्हणावं, पण वास्तविक तो केवळ प्राणच असतो, दुसरं काही शक्ती म्हणून काही वेगळी शिल्लक राहिलेलं नसतं. आता नादबिंदू नेणी जे कला, आता त्या ठिकाणी कुठला नाद नसतो, बिंदू नसतो, कला नसते, ज्योती नसते, काहीच नसतं. म्हणजे मग सांगितलं तिथं नाद होतो, कुठं, हृदयाच्या ठिकाणात. आता नाद वगैरे काही शिल्लक नाही, बिंदू नाही, काही दिसत नाही. ती काही ध्यान करणारे लोक म्हणतात की इथं तो बिंदूच्या रूपानं आत्मा दिसतो. तुम्ही सांगितलं मग, आत्मा बिंदूच्या रूपात, नील बिंदूच्या रूपात, नील ज्योतीच्या रूपात. आता ती नील ज्योतही नाही आणि तो नील बिंदू सुद्धा नाही, काहीच नाही. नाद बिंदू नेणे जे काहीही जाणता येत नाही, जाणीव सगळं संपलेले असते. नाद नाही, बिंदू नाही, कला नाही, ज्योत नाही, अनाद नाद, काहीही नाही, अशी अवस्था. अवघड आहे, कठीण आहे. मनाचा हान मारून मग त्या अवस्थेला गेल्यानंतर काय होतं, त्या अवस्थेला गेल्यानंतर मन मारावं लागत नाही हो, म्हणजे मनाला संयमित करावं लागत नाही. मन संपलेलंच असतं, मन आत्मरूप झालेलं असतं, ते आपोआप संयमित होतं. त्याला आवरावं लागत नाही, त्याला आवरावं लागत नाही. म्हणजे हे व्यवहारात येतं का, हो. तुम्ही अशा अवस्थेला काही गेल्यानंतर काही वेळा तुमचं मन आपोआप कंट्रोल होतं आणि आपोआप तुम्हाला ते सहज तुमच्या ताब्यात राहतं, काही करावं लागत नाही. मनाचा हान मारू का पवनाचा आधार, पवनाचा म्हणजे त्या आधार घ्यावा, म्हणजे जो हे आहे
जो मूलाधार चक्रातून जो वर येणारा वारा वगैरे आहे त्याचं आपण संयम म्हणजे हे करून आसन वगैरे घालून त्याला वर आणावं, त्याचं संयमन करावं, किंवा प्राणवायूचं संयमन करावं. वरनं काही करावं लागत नाही. आता काही करावं लागत नाही. ध्यानाचा आदरू नाही परी, ध्यानाचा सुद्धा आदर करावा लागत म्हणजे ध्यान करावं लागत नाही, आपोआप त्या अवस्थेमध्ये तो जातो. काहीच करावं लागत म्हणजे प्राणायाम करावा लागत नाही, सोहम करावं लागत नाही, ओंकार करावा लागत नाही, मन मारावं लागत नाही, अहो काहीच करावं लागत नाही. काहीच अवस्थाच नसते. अवस्थातीत अवस्था. कशी अवस्था? अवस्थातीत अवस्था. मग तुमच्या इंद्रियांना काही सांगावं लागत नाही. मग तुम्हाला वाटलं तर इंद्रिय तिकडे जाणारच नाही. इंद्रिय तिकडं जाणारच नाही. डोळे ते पाहणारच नाही. हे सगळं आपोआप घडेल. अशी अवस्था त्या योग्याला प्राप्त होते. मग हे कल्पना घे सांगे ते नाही हे परवड. ही कल्पना घ्यावी ती सोडून द्यावी ते नाही हे परवडी. अशा प्रकारचा प्रकार तिथं आता संभवत नाही. म्हणजे एखादी कल्पना करावी, एखादी सोडावी. हे मन आहे तोपर्यंत मनच संपलं असा प्रकार आता राहिलेला नाही. म्हणजे कुठल्याही प्रकारची कल्पना नाही, काही नाही, काही नाही. हे महाभूतांची पुढी आठवणी दे का? अरे अर्जुना, यालाच महाभूतांची आठवणी असं म्हणतात. म्हणजे उघड उघड एकीकरण, सगळी एक दुसऱ्या महाभूतामध्ये विलीन करायचं. पृथ्वी जलामध्ये, जल वायूमध्ये, वायू तेजात, तेज आकाशात, असं हे एकात दुसरं दुसऱ्या तिसरं करत 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 काय केलेलं आहे? फक्त आता आकाश फक्त शिल्लक राहिलेलं आहे. सगळी ही जी पंचमहाभूत आहे ती 4 महाभूत संपलेली आहेत आणि मग त्या देहाला अशा प्रकारची अवस्था प्राप्त झाली. 4 महाभूतांचे अंश देहातले या सगळे संपलेले. त्यामुळे पूर्ण आता कंट्रोल आहे. आता काही करावं लागत नाही, आता काही सांगावं लागत नाही, आता काही ऐकावं लागत नाही. सांगणे पुसणे दोन्ही नाही माऊलींमध्ये. आपोआप होतं, कुणाला काही सांगावं नाही लागत. हां, त्या अगोदरच्या ते तर सगळे संपतात. ते तर काही शिल्लक नाही. ही अत्यंत उच्च अशी अवस्था आहे, पूर्ण परिपूर्ण अशी अवस्था आहे की तिथं कुठलाच काही सांगता येत नाही, काहीच करता येत नाही, काही अनुभव नाही, काही नाही, काही नाही. अशा प्रकारची अवस्था. म्हणजे हे जे अनुभव आपण म्हणतो ना, नादाचे अनुभव, आणखी काय चित्र वेगवेगळी दिसणं, रंग दिसणं वगैरे वगैरे, काही ना अशा म्हणजे अशा हे दिसतात, असे पॉईंट वगैरे दिसतात समोर वगैरे. हे खालची अवस्था आहे सगळ्यात. ती अवस्था नाही. माऊलीच्या दृष्टीने त्या अगदी सुरुवातीच्या किंवा जास्तीत जास्त ही कुंडलिनी शक्ती हृदयापर्यंत आलेली आहे, ती ब्रह्मरंध्रापर्यंत अजून पोहोचलेली नाही. अशा प्रकारची अवस्था आहे. त्याच्या वरती गेल्यानंतर एकदा आणि त्याच्याशी एकरूप झाल्यानंतर काहीही शिल्लकच राहत नाही. माऊली करता, कल्पना करता येते, शब्दाने सांगता येत नाही. माऊली अशा अवस्थेमध्ये आहे. म्हणजे आजही माऊली समाधी अवस्थेमध्ये त्या आहे. ती समाधी अशी आहे म्हणून तिला काय म्हटले? संजीवन समाधी. अशा योगाला पुन्हा आपल्याला कधीही केव्हाही पाहिजे तेव्हा जसा हवा तेव्हा देह धारण करता येतो. आकाश तत्वाशी एकरूप झालेल्या त्या योग्याला ही सगळी पंचमहाभूतातले अरुणेणू आकर्षित करून घेता येतात आणि पुन्हा हवा तसा देह काय करता येतो? धारण करता येतो आणि पुन्हा त्या आकाश तत्वाशी विलीन करता येतो. ही त्यांच्या दृष्टीने सहज लीला असते. म्हणजे त्या अवस्थेमध्ये काही करावं लागत नाही. ती काय असते? सहज होणारी लीला असते. जसं आपण एखादा दिवा सहज लावतो आणि सहज काय करतो? विझवतो, त्याप्रमाणे असतो. म्हणजे अशा प्रकारची ह्या पंचमहाभूतांचं या ठिकाणी आटणी केलेली आहे. आटणी म्हणजे एका दुसऱ्या तसं मिळवून टाकलं, संपवून टाकलं. पिंडे पिंडाचा ग्रासो, ही ओळ अतिशय महत्वाची. तो हा नाथ संकेतीचा दंश. नाथ संप्रदायातील हा दंश म्हणजे उद्देश आहे, हा हेतू आहे की पिंडानच म्हणजे या शरीरानच, पिंड म्हणजे शरीर, पिंडे, पहिल्या पिंड या शब्दाचा अर्थ वेगळा, दुसऱ्या पिंड या शब्दाचा अर्थ वेगळा. पिंडे पिंडाचा ग्रासू, या शरीराचा ग्रास करून टाकणे. म्हणजे आता या शरीरात राहूनच आपण काय केलं? हे शरीर संपवलं, म्हणजे सगळे महाभूत काय केली? संपवली. असा जो प्रकार आहे तो नाथ संकेतीचा दंशू, नाथ संप्रदायातील हा प्रकार आहे.
कुठला प्रकार आहे? नाथ संप्रदायामध्ये असा प्रकार असतो. परी दावून गेला उद्देशू श्री महाविष्णू. पण हे सगळं सांगितलं कुणी? अर्जुनाला श्री महाविष्णूनं. म्हणजे नाथ संप्रदायाचं जरी असलं तत्वज्ञान तरी सांगितलं कुणी? श्री महाविष्णूनं. म्हणजे भगवान श्रीकृष्णाने ही गोष्ट त्या अर्जुनाला सांगितली. पिंडे पिंडाचा ग्रास. या शरीरामध्ये राहूनच या शरीर नष्ट करणे. ग्रास करणे म्हणजे नष्ट करणे. म्हणजे पहा अशा पद्धतीने गेला तर काय झालं? शरीरामध्ये हा राहूनच काय झालं? शरीर नष्ट केलं. आता इथंच जर शरीर नष्ट झालं तर मग मृत्यूचा प्रश्न आहे का? नाही. मागच म्हणून सांगितलं की अशा शरीराला कोण भीतं? बिहे कृतांतुगा. त्याला यम सुद्धा भीतो. मृत्यूचा काही विषयच राहत नाही. पण दावून गेला उद्देशू श्री महाविष्णू. मग हे सगळं श्री महाविष्णूनं म्हणजे त्या भगवान श्रीकृष्णाने काय केलं? बाबा त्या अर्जुनाला हे सगळं गूढ होतं ते सांगितलं. आता माऊली काय पुढे म्हणते ते फार महत्वाचं. तया ध्वनिताचे केने सोडून. असा जो त्यातला ध्वनिता अर्थ आहे तो अर्थ ज्याचं गाठोडं आहे ते गाठोडं मी सोडलं माऊली म्हणते. जे ध्वनिताचं जे गाठोडं म्हणजे त्यातला ध्वनित अर्थ होता, गर्भित अर्थ होता ना, ते जे गाठोडं होतं ना ते मी सोडलं. यथार्थाची घडी झाडून. यथार्थाची त्याच्या मुख्य अर्थाची घडी होती ती घडी केलेली म्हणजे ते गुप्त ठेवलेलं ती घडी मी झाडून काय केली? उघडली. उपलविली म्या जाणून ग्राहिक श्रोते. समोर बसणारे श्रोते त्या पात्रतेचे आहेत म्हणून मी काय केलं? ती घडी उघडी केली, त्यानं दाखवली. जसं एखाद्या व्यापाऱ्यानं अत्यंत सुंदर अशा प्रकारचा शालू, पैठणी शालू 50,000चा आत ठेवलेला असतो घडी घालून, तसं गिराईक आलं तर दाखवायचं. उगीच कुणालाही दाखवायचं नाही. नाहीतर 2,000चं गिराईक आलंय आणि 50,000चं शालू. मग एक गिराईक असं आलं. मग तेव्हा त्या व्यापाऱ्यानं काय केलं? तो 50,000चा शालू तसं गिराईक आहे म्हणून आले म्हणून त्याच्यासमोर तो उघडा करून ती घडी उघडी करून उघडून दाखवला. तसं मी सुद्धा तुम्हाला जेवढं जमलं तेवढं सांगितलं. हा सगळा प्रकार असा आहे. हा 6वा अध्याय असा आहे. पण समोरचे श्रोते तसे असावे लागतात मग बरं वाटतं, जाणून घेणार. जर तर श्रोते जर तसे नसतील तर मात्र काही नाही. 2-4च असावेत. मला काही वेळा बरेच वेळा असं वाटतं की माऊली जेव्हा त्या नेवाशी या ठिकाणी ज्ञानेश्वरी सांगत होती त्या खांबाला टेकून, त्या तिथं सुद्धा श्रोते किती असतील हो? 5-25 असतील नाही का? जास्त श्रोते कुठले त्यावेळी ते. पण ते कसे असतील बरं? अस्सल असतील. त्यात ते तज्ज्ञ. तर मग माऊली म्हणते अशा प्रकारचे तज्ज्ञ श्रोते समोर आहेत असं म्हटल्यानंतर मी काय केलं? ती गुप्त घडी उघडी करून दाखवली. म्हणजे मी त्यातला गुह्यार्थ सांगितला. म्हणजे गुह्य होतं ते उघडं करून दाखवलं. माऊलीचं सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य काय? जे गुह्य आहे ते उघडं करून सांगले लोकांना. काय केले? उघडं करून सांगितले. आणि याच्यासाठी निवृत्तीनाथांची परवानगी घेतलेली आहे. काय केलेली आहे? कारण निवृत्तीनाथांचं कसं आहे? हा नाथ संप्रदाय आहे शेवटी. आणि नाथ संप्रदायामध्ये काय पद्धत आहे? एकानं एकालाच सांगावं, एकानं दुसऱ्याला काय अनेकांना सांगू नये. इथं माऊलीनं सर्वांना सांगितलं. म्हणून माऊलीची म्हणजे बरोबरी नाही येऊ शकत. ते कारुण्यच वेगळं आहे हे लक्षात घ्या. जसं श्रीपाद श्रीवल्लभांचं वर्णन करताना म्हटलेलं आहे की ते बघायला लागले म्हणजे त्यांच्या डोळ्यामध्ये हजारो मातांचं कारुण्य असावं असं वाटायचं. किती मातांचं? हजारो मातांचं कारुण्य जरूर त्यांच्या डोळ्यातून ओसंडत आहे असं वाटायचं. असं ते कारुण्य. तसं माऊली इथं सांगते की अशा प्रकारचे ते श्रोते पाहिल्यानंतर मी काय केलं? त्यातला ध्वनितार्थ जो होता, जो गुपितार्थ होता, जो गुढार्थ होता, जो गुह्यार्थ होता, तो काय केला? उलगडून दाखवला. पुढं युंजन एवं सदात्मानं योगी नियत मानसः शांतिम निर्वाण परमां मत्संस्थामधिगच्छति. पहा मग आता पहा, मन ताब्यात ठेवलेला योगी. आता याचा
संबंध कुणाशी मागं जोडायचा मागल्या श्लोकाशी. मन ज्याचं ताब्यात आहे अशा प्रकारचा योगी. आता खरं तर माऊलीच्या दृष्टीने आता मनच संपलेलं आहे. इथं काय झालेलं आहे, मनच संपलेलं. अशा प्रकारे आत्म्याला नेहमी मग परमात्म्याच्या स्वरूपाच्या ठिकाणी लावून, म्हणजे आपला आत्मा कुठं लावतो, तो परमात्म्याच्या स्वरूपाच्या ठिकाणी लावतो आणि माझ्यात असणारी परमानंदाची मत्संस्था मधिगच्छती पराकाष्ठा अशी शांती प्राप्त करून घेतो. म्हणजे अशा प्रकारे मन संयमित केल्यानंतर तो योगी आपला आत्मा जीवात्मा परमात्म्याच्या ठिकाणी लावतो आणि माझ्या ठिकाणी असणारी जी पराकाष्ठा अशी शांती आहे, म्हणजे परमशांती आहे. त्याला शांतीला काय म्हटलं, परमशांती. जी शांती कधी ढळत नाही, नष्ट होत नाही, अशा प्रकारची शांती, अशी शांती त्याला प्राप्त होते. लोकांनी त्यावेळेचं वापरलेले शब्द जे आहेत ना त्या ऋषीमुनीने, ते फार अतिशय महत्त्वाचे आहेत. त्याचा अर्थ लक्षात येतो. काय होतं, आपण वरवरचे अर्थ लक्षात घेतो आणि पुढे जातच. आता दत्तात्रयांचं वर्णन कसं केलं, भावातीतम त्रिगुणरहितम सद्गुरुम तम नमामि. भावातीतम म्हणजे भावातीत आहे, भावांच्या पलीकडे. आता भावातीत भावांच्या पलीकडे म्हणजे कुठलाच भाव नाही का, नाही. कुठलाच भाव नसेल तर ते अचेतन दगडासारखं झालं ना. कुठलाच भाव नसेल तर काय झालं, ते ती वस्तू अचेतन झाली, दगडासारखी. मग परमभाव, तिथं काय आहे, परमभाव आहे की ज्या भावाचं वर्णन करता येत नाही. सगळे भाव ज्याच्यात विलीन झालेले आहेत आणि त्याच्याही पलीकडला भाव, म्हणून त्याला काय म्हटलेलं आहे, परमभाव. त्याचं स्पष्टीकरण पूर्वीच्या लोकांनी सुद्धा देऊन ठेवले. भावातीत याचा अर्थ काय ते माहिती असलं पाहिजे. त्रिगुणरहितम, त्रिगुणरहित म्हणजे काय, त्याच्याही पलीकडे. त्रिगुण रहित याचा अर्थ असा की त्रिगुणाच्या पलीकडील तो आहे, त्रिगुणाच्या पलीकडील तो आहे, असा त्याचा अर्थ. आणि मग अशा प्रकारे ती जी पराशांती आहे, परमशांती आहे, ती परमशांती अशा योग्याला प्राप्त होते, तो प्राप्त करून घेतो की ज्या शांतीपासून तो परत ढळत नाही. आणि माऊली पुढे सांगते, भगवान श्रीकृष्ण अर्जुन सांगतात, हे अर्जुना, अशी जी पराशांती आहे ना, ते माझं स्वरूप आहे. त्याला काय म्हणतात, माझं स्वरूप आहे, की जिथं गेल्यानंतर परत मग जन्म आणि नाही आणि मृत्यू नाही, काहीच नाही, अशी अवस्था. अशा प्रकारे ती शांती मन ताब्यात ठेवणाऱ्या योग्यानं असं काय केलं पाहिजे, सतत आत्मा परमात्म्याशी लावला पाहिजे. मग सांगितल्याप्रमाणे ही शक्ती तिथं न्यायची आणि त्या आत्मा हा परमात्म्यात विलीन होऊन त्याच्याशी एकरूप होऊन राहणं, तद्रूप होऊन राहणं, सतत समाधी अवस्थेमध्ये राहणं. अशा प्रकारची अवस्था त्या योग्याला प्राप्त होते आणि मग त्याला ती शांती मिळते, असं इथं सांगितलेलं आहे. आता पहा माऊली काय म्हणते, ऐके शक्तीचे तेज जेव्हा लोपे, ते तर देहाचे रूप हरपे, मग तो डोळ्यान माझी लपे जगाशी. अरे अर्जुना, अशा प्रकारे त्या शक्तीचं तेज लोपतं, म्हणजे ती मगा सांगितलं की ती शक्ती आपलं तेज त्या परमात्म्याला अर्पण करते, तेव्हा देहाचे रूप हरते, तेव्हा त्या योग्याच्या देहाचं रूप नष्ट होतं, तो देहधारी राहत नाही. मग तो डोळ्यान माझी लपे जगाची, मग ते जगाच्या डोळ्यान असून तो लपतो, म्हणजे जगाला तो दिसत नाही, तो अदृश्य असतो. आपल्या समोर जरी असला तरी तो आपल्याला दिसत नाही, कारण हे 4 अंश नष्ट झालेले असतात आणि फक्त एकच अंश राहिला असतो, कुठला, आकाशाचा अंश राहिला असतो. एरवी आदिलाची ऐशी सावयव तरी दिशे, खरोखर तो आदल्या म्हणजे पहिलाच सावयव असतो, पण वायूचे का जैसे वळिले होय, पण त्याचे अवयव वायूनं निर्माण केलेले असावेत, वळलेले असावेत असं असतं. म्हणजे अवयव असतात, तो सावयव असतो, सगळे अवयव असतात, पण ते अवयव कसे असतात, वाऱ्यानंच जणू काही निर्माण केलेले आहेत, वाऱ्यापासून निर्माण केले आहेत, असे त्याचे अवयव असतात. पहा पुढे सांग, का ना तरी कर्दळीचा गाभा किंवा केळीचं सोपटं असावं. पहा, कर्दळीचा गाभा, बुंती साडून उभा, तो गाभा सोपटं सोडून सोपटी काढून उभा आहे. जे कर्दळीचा गाभा सोपटी सगळी काढलेली आहे, तो उभा आहे, त्याप्रमाणे का अवयवीची नभा उदयला तो, अशा प्रकारे तो योगी असतो, जणू काही आकाशातच त्याचे अवयव निर्माण केलेले असतात.
आकाश तत्वानंच त्याचे अवयव काय केलेले असतात, निर्माण झालेले असतात. त्यातूनच तो जणू काय उदयाला आलेला असतो. अशा प्रकारे त्या योग्याची अवस्था असते. तैसे होय शरीर तैते म्हणजे खेचर. असं शरीर झालं की त्याला खेचर म्हणतात. ही खेचरी विद्या, ही खेचरी मुद्रा असं म्हणतात. हे पद होता चमत्कार पिंडजनी. आणि अशा प्रकारे चमत्कार झाल्यानंतर लोकांना ते हे वाटतं, म्हणजे अशा रूपाला गेल्यानंतर त्यांना अनेक प्रकारचे चमत्कार आहेत दिसू लागतात लोकांना. खेचरी एक मुद्रा आहे. खेचर म्हणजे आकाशगामी होणं. म्हणजे अशा योग्याला आता आकाशातून कुठेही संचार करता येतो. खे म्हणजे आकाश आणि चर म्हणजे संचार करणारा, आकाशातून संचार करणारा. कारण तो अत्यंत हलका झालेला असतो, कारण हे 4 अंश संपलेले असतात. त्यामुळे त्याला आकाशगामी अशी विद्या प्राप्त होते. त्याला खेचर असं म्हणतात. त्याला काय म्हणतात, खेचर, खेचरी विद्या, खेचरी मुद्रा. विसोबा खेचर, ज्ञानदेवांशी ज्यांचा संबंध आहे. विसोबा खेचर, खेचर का म्हणतात त्यांना, ते ह्या खेचरी मुद्रेमध्ये असत सतत, म्हणून त्यांना काय म्हटलं, विसोबा खेचर. पण या खेचरी मुद्रेच्या पलीकडली आणखी काही एक मुद्रा आहे. ज्ञानदेव त्या मुद्रेमध्ये राहतात. ज्ञानदेव काय राहायचे, त्या मुद्रेमध्ये राहायचे. ती मुद्रा पुढे वर्णन आहे त्यावेळेला सांगतो. पहा, देखे साधकू निगवणी जाय, मागा पाऊलांची ओढ राये, ते तर ठाई ठाई होणे आणि मालिक. मग अशा प्रकारे तो साधक असतो ना, ज्याला अशा प्रकारची विद्या अवस्था प्राप्त झालेली आहे, तो सहज तो साधक जर कुठून तरी निघाला ना, गेला ना, तर त्याचे जर पाऊल उमटले ना, तर त्या पाऊलाच्या प्रत्येक ठिकाणी अनिमादिक अशा प्रकारच्या अष्टमहासिद्धी हात जोडून उभ्या असतात. त्या प्रत्येक पावलाच्या ठिकाणी अष्टमहासिद्धी हात जोडून उभ्या असतात. तुम्ही त्या पावलांच्या ठिकाणी, त्यांची जी त्या ठिकाणी पावलं उमटलेली असतात ना, तिथं जरी नुसता नमस्कार केला तरी तुम्हाला त्या अष्टमहासिद्धी प्राप्त होतात. एवढं सामर्थ्य असतं. पण तो तिकडं लक्ष देत नाही. योगी असा जो ज्ञानदेवांच्या सारखा योगी असतो ना, तिकडं लक्ष देत नाही. पण माऊली म्हणतोच पुढे पार, पण त्याने काय काज आपण आहे. अरे अर्जुना, आपल्याला ते काय करायचं ते वृद्धिसिद्धींचं. अवधार्य ऐसा धनंजया लोपाती भूतत्रया देहीचा दे. अर्जुना ऐक, अशा प्रकारे या देहामध्येच ही 3 भूत नष्ट झाल्यानंतर, म्हणजे पृथ्वी, ते जे वायू वगैरे अशा प्रकारची भूत नष्ट झाल्यानंतर जी अवस्था प्राप्त होते, ती अवस्था अर्जुना अशी असते. त्याला खेचरी मुद्रा प्राप्त होते. तो आकाशगामी होतो. तो आकाशातून संचार करू लागतो. मागं अनेक सिद्धिवृद्धी वर्णन आलेलंच आहे. तो स्वर्गूचा आलोचू ऐके, मनोगत ओळखे मुंगी यायची. स्वर्गातील आवाज ऐकतो, मुंगीचं मनोगत सुद्धा ओळखतो आणि पाण्यावरून सुद्धा चालू शकतो. अशा प्रकारच्या अनेक सिद्धी अर्जुना त्याला प्राप्त होतात. पण अरे बाबा, आपल्याला त्या सिद्धीशी काय करायचं आहे, काही घेणं देणं नाही. माऊली अशा प्रकारे या सगळ्याचं वर्णन करते. वेळ माझ्यामध्ये संपलेला आहे, आपण इथं थांबलो. बोला पुंडलिका विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. तुम्ही एक माळ घेणार आहे, बरं घ्या. हां